5 ते 6 विद्यमान खासदारांचा सर्व्हे निगेटिव्ह आल्याचं कळतंय। 5 ते 6 विद्यमान खासदारांच्या जागी त्यामुळे पर्यायी नावांची चाचपणी आता सुरू झाली आहे। महायुतीनं शेवटच्या टप्प्यात एक सर्व्हे केलेला आहे, ज्यामध्ये 6 खासदारांची कामगिरी असमाधानकारक असल्याचं कळतंय। पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेतनं ही माहिती समोर आली आहे। त्यामुळे 5 ते 6 विद्यमान खासदारांच्या जागी दुसरे पर्याय देण्याचा विचार किंवा चाचपणी सुद्धा सध्या सुरू करण्यात आली आहे। गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत। गणेश, कोणते मतदारसंघ किंवा कोणते असे खासदार आहेत की ज्यांच्याबद्दल अगदी शेवटच्या टप्प्यात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे? ज्ञानदा, प्रत्येक राजकीय पक्षानं मागील अनेक महिन्यांपासून लोकसभेचा सर्व्हे केला होता आणि हा सर्व्हे जो निगेटिव्ह आलाय तो लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरचा सर्व्हे आहे, म्हणजे लेटेस्ट सर्व्हे आहे। आणि या सर्व्हेमध्ये 5 ते 6 विद्यमान खासदारांचे निगेटिव्ह सर्व्हे आले आहेत। पहिलं म्हणजे नाशिक, हेमंत गोडसे यांचं नाव आहे आणि म्हणूनच तिथून भुजबळांच्या नावाची चर्चा आहे। त्यासोबतच भाजप गिरी महाराजांच्या नावाची चर्चा करत आहे। यानंतर यवतमाळ, भावना, गवळी इथे यांचा निगेटिव्ह सर्व्हे आला, म्हणून तिथून मंत्री संजय राठोड यांचं नाव चर्चेत आहे। मात्र संजय राठोड यांनी स्वतः निवडणूक न लढता त्यांच्या बायकोला तिकीट देण्यात यावी अशी मागणी केल्याचंही कळतंय। यासोबतच हिंगोलीमधील हेमंत पाटील आहेत, या मतदारसंघातनं भाजप उमेदवार देण्यास इच्छुक आहे। यासोबत रामटेक, कृपाल तुमाने त्या जागावरून राजू पारवेंना शिवसेना उमेदवारी देणार आहे। यासोबत मुंबई उत्तर पश्चिम मधून गजानन कीर्तीकर यांच्या जागी अनेक नावांची चाचपणी सुरू आहे। संजय निरुपमच्या नावाची चर्चा आहे, त्यासोबत गोविंदा यांच्या नावाची चर्चा आहे। कोल्हापूरमधून संजय मंडलिक यांच्या जागी भाजप उमेदवार म्हणजे समरजित घाटगे किंवा महाडिक अशी 2 नावांची चर्चा आहे, ते शिवसेनेच्या चिन्हावर लढू शकतात। म्हणून हे निगेटिव्ह सर्व्हे झाल्यानंतर उमेदवार फायनल करण्याचं काम सुरू आहे। या विद्यमान खासदारांकडूनही प्रयत्न सुरू आहेत की त्यांना हे तिकीट मिळावं, पण या सर्व्हेमुळेच शिवसेनेच्या जागा वाटप किंवा त्यांच्या उमेदवारांची यादी थोडी लांबते। आज उद्यामध्ये त्यावरती काय निर्णय येऊ शकतो। नंदा, धन्यवाद गणेश या माहितीबद्दल। त्यामुळे कोणकोणत्या खासदारांचा अंतिम टप्प्यातला सर्व्हे रिपोर्ट निगेटिव्ह आहे, ज्यामध्ये हेमंत गोडसे नाशिकचे विद्यमान खासदार, यवतमाळच्या भावना गवळी, हिंगोलीचे हेमंत पाटील, रामटेकचे कृपाल तुमाने, मुंबई उत्तर पश्चिम गजानन कीर्तीकर, कोल्हापूर संजय मंडलिक आणि याच खासदारांच्या जागी विद्यमान खासदारांच्या जागी आता दुसऱ्या नावांची चाचपणी सुरू झाल्याचंही कळतंय। आणि